तर जय श्रीराम मित्रांनो, तर परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे तुमचं। तर मी अप्सर चाललेले नगरला, तर गाडी लावली होती आपण नगरमध्ये। तर आपल्याला भरायचा आहे कांदा शिवणी MP मधला। तर आपण चाललो डायरेक्ट मोटरसायकल येऊ का, तर चालू गाड्याने आपण काय जाणार नव्हतो। तर अप्सरला म्हणलं मला नेऊन सोड। तर आता आपण आलेलो आहे नाही का जस्ट सोने फाट्यावर। तर तुम्हाला तर माहिती आहे आपला सोने फाटा किती फेमस आहे। तर तिथून त्याच्यानंतर आलो दमादमाने पुढं। तर वन वे रोड चालू आहे, म्हणजे रोडचं काम चालू होतं, त्याच्यामुळे अप्सरला म्हणलं आपण दमानेत जाऊ। म्हणलं काय आले म्हणे मी व्हिडिओ काढतो। तर तिने मोबाईल घातला आपल्या, कोणता व्हिडिओ काढत होता। तर त्याच्यात तिने व्हिडिओसुद्धा उलटा काढला नाही का नेमकं। घेऊन आलो आता मी MIDC। तर आपल्याला भेटलाय कोकणे परत। तर तुम्ही पण माझ्या काय प्रत्येक ब्लॉकमध्ये नाही का कोकणी येतो कुठून, तर MIDC मध्ये राहतो इथं, त्याच्यामुळे गाडी भेट होऊन जाते येता जाता। ब्रेकर पाहिलं कसं आहे। तर फायनली भावना आपण आलो आता बायपासला। तर MIDC तून गाडी टाकली ती, मधून आलो बाहेर। तर आता इथून परत टोल फाडून नाही का, टोल फाडल्यानंतर मार्केट आहे तुम्हाला माहिती। तर परत रात्री टोल फाडून आलो, आता परत टोल फाडून जायचं आणि परत आता नाही टोल फाडायचा। तर पाहू आता हे माहिती घे नगरी माणसं एसटी महामंडळाला माणूस घालू देऊ। घाटीवरती घाटी ड्रेस ते सगळं त्याचा अवतार पाहिजे मला असं वाटलं तेव्हा डायरेक्ट बसमधला ड्रायव्हर किंवा कंडक्टर असं नाही का। तर आजच्या आपल्याला कोणाला सुरुवात लय उशिरा झालेली आहे का, तर आता 3 वाजत आलेली। मी घरून निघलो 2 वाजता, 3 वाजले। त्याच्यानंतर मार्केटला जाणार 1 तास गाडी लोड होती। आणि आज जर आपलं हॉर्न टाकायचं काम झालं तर टाकून घ्यायचं आहे आपल्याला, तर आपल्या गाडीला हॉर्न नाही आहे। म्हणजे जो कंपनी आहे जो आता नसल्यापेक्षा 12 वाजून आला का, आता जो आलेला आहे थोडा बघू शकता नाही का, आता वाजवतो नाही का थोडा। आणि त्याच्यात कोकणी सुद्धा आपला ब्लॉगिंग करू आला नाही का। कोकणीने पण नाही का युट्यूबवर चॅनल खोललेलं आहे, ते सुद्धा आपण ब्लॉगिंग करतो। तर त्याच्या युट्यूब चॅनलचं नाव मी आपल्या खाली कॅप्शनमध्ये लिंक टाकून देतो, तिथे जाऊन थोडं चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा आणि सपोर्ट करा त्याला सुद्धा नाही का, कारण आपलं भाऊ हे काय अडचण नाही, बिंदास सपोर्ट फुल। तर आपण आलो आता बायपासच्या टोलवर। तर इथं साधा नका कधी पण बघा ट्रॉफिकच असतं। तर बाकीच्या 2-3 लाईन बंद केलेल्या आहे आणि 2 का 3च लाईन चालू आहे। समोर एक गाडी ती एक आणि आपण त्याच्यात आहे का ती एक शाट खोबडी गेली। अरे टोल प्लाझा नगर बायपासचा आहे। तर आपण घेऊ एकदा टोल फाडून। ऑटोमॅटिक सिस्टीम आहे, इथे काही माणसं नाही। ॲटो उडून जायचं रातचं नाही का। रात्री आल्यानंतर तुम्ही तोडून पळून जा, तुम्हाला कुत्र काय करणार नाही। काही प्रॉब्लेम आला आपल्याला सांगायचं, आपले मित्र कंपनी भरपूर असते। हे पाहिलं की इथं नाही का DF वगैरे सगळं भेटत नाही का। म्हणजे आपल्या इकडलं कोणी येऊन द्या नगर बायपासला, इकडल्या साईडला पण DF उपलब्ध आहे आणि इकडं पण DF वगैरे सगळं भेटत नाही का। तर मागच्या वेळेस आपण टायरवाले पैसे थांबलो होतो आणि आता इथून सरळ चाललोय। आता मार्केट जवळ आहे आपल्याला नाही का, 1 ते 1.5 किलोमीटर। तर आपण नाही का ब्रिजच्या खाली आलेलो आहे आता। तर तिथून आता राईट मारायचं आपल्याला ब्रिज खाली का, तर पुढून काही युटर्न वगैरे काहीच नाही। तर आपला 2 राईट मारायचा या साईडला नाही का। इकडं गाड्यावले लय शाटवणी गाड्या उभ्या करीत मध्ये, इकडं वाकड्या तिकड्या। इथून लेफ्ट मारली का, इकडे जायचं आपल्याला नाही का आता। तर आपण आलो आता काट्यावर। तर हे काटा आहे समोर, म्हणजे मार्केटच्या बाहेर काटा आहे आणि काटा केल्याने काय अडचण नाही। म्हणजे हा विषय काय होतो, गर्दी लई आतल्या काट्यावर। तुम्ही गर्दी बघू शकता बाई इकडं। तर पहिला काटा करू मग जाऊ नाही का मार्केटमध्ये। फायनली भावना मी आलेलो आहे मार्केटमध्ये। तर आता गाडी लावायची आपल्याला भरायला। तर पहिले बाई समोरच्या गाडीचा नंबर होता, तर तिचे अजून 2 ते 3 टप्प्या राहिलेले। ती झाल्याच्या नंतर आपल्याला समोरचा थोडा माल टाकायचा इथला, आणि बाकीचे ते समोरच्या गाडीच्या जिथं ती गाडी लावली का तिथं बाकीचा माल आहे। आणि बाकी काही नाही, आपली गाडी इकडे पार्किंग केली साईडला। तर हिला पाहिलं का आता ही 3री चक्कर आहे, हिची पोतडी तशीच लटकलेली, हिला काढले सुद्धा नाही। तर आता आज डायरेक्ट कोकणी आपल्या संघाला नाही का मार्केटला हिंडायला, याला काही काम बिम नव्हतं।
अजिंक्य तात्या पाहिलं का, त्याची स्टाईल पाहिली का कशी आहे. तर ही अजिंक्यची गाडी आहे 3908 चालेल. हा कंपनीचे मी काय नाही केलेलं. तर आपल्या टायरला कट बसला नाही का थोडा तिथं नॉर्मल. तर भावांनो आपण नाही का आपल्या पिलूसाठी लाईटी घेतल्या नाही का, हे बघितले का डबल जोड आहे. म्हणजे पहिला सिंगल येतो आणि हा डबल, याच्यामध्ये 3 ते 4 कलर आहे डायरेक्ट. तर याचा अख्खा सेट आहे नाही का लावायच्या हिशोबाने. तर आपण याला घेतलं होतं शिवनी बालाघाटच्या तिकडं. आणि अजून दुसरं काही एवढं नाही. तर हे बाई हे लावलं होतं पुरतं टाइमपास आहे. हेल्थ बोलते सब बोलते. तर अजून काही थोडंफार सामान आहे अजून, म्हणून कुठं ठेवेल काय सांगता नाही आलं का. तर निखिल भाऊन आणलं होतं. आला हो कोकण्या. तर ही समोरची गाडी झाली का आपल्याला घ्यायची इथं लावायची आणि माल टाकून घ्यायचा. दिसतो का मी एकदम हँडसम तुम्हाला. उगा आपण ज्यादा एडिटिंग वगैरे काही मारित नाही ना का फिल्टर, त्याच्यामुळे एकदम साधं सिंपल दिसतो. नाही तर मी लय बरा दिसलो असतो तुम्हाला. मग काहीतरी इथं कागद ठेवला होता, कागद घेतला साईडला. हा तर ते पण राहिले मिरच्या झाडून घ्या. त्याच्यात नेमकं काय भाऊ एवढं उन्हाचं काम करायला लोक दमसले लागत बॅगचा. तर याला मिरच्या वगैरे साईडला ढकलू का. तर त्यांचं बरोबर आहे की ठसका होतो नाही का. का तर आपण झाडीत कमून नाही आपल्याला ठसका होतो म्हणून. आणि त्याच्या गाडीत घाणले झालेली आता धुवून काढावं लागणार आहे. सडायचं नाही तर आपला प्लाऊड. तर हे पाहिलं का हा इशारचा विषय फाकलं एवढं. म्हणजे इथून वरच बाहेर गेलेलं आहे, बाकी काही नाही. भावांना पाहिलं का नगर मार्केट इतकं मोठं आहे ना, तर सगळीकडे गाड्या लावले भरायला नाही का. तो गाडा नंबर किती पाहिला का 245. मग कर दुकान आहे. तर आपल्या 2 थप्प्या राहिले फक्त. इथं त्यांनी चढते थप्पे केले अख्खे नाही का. हे पा डायरेक्ट बॉडी लेवल नाही एवढं कुठं चढते थप्पे मारणार होता का नाही का. तर कोकण्या खाली जो आपल्याला आहे. तर अजून समोरचा थोडा माल टाकायचा राहिला आहे. तर आपली गाडी म्हणजे एवढ्याच पट्ट्यामध्ये भरेल नाही का. समोरचं समजा एवढा पेस आहे का एवढ्या याच्यातच. तर पहिल्या गाड्या नसत्या मार्केटमध्ये. अजून इकडं खाली गेलं ना या साईडला इतक्या गाड्या ना मोकार. तर भली मोठी लाईन होती तरी आपण मध्ये गाडी टाकून भरून घेतली आज. तर अजून 2 थप्प्याला किती टाईम लागतो काय नो. तर गाडी झाली आपली भरून. तर बघू शकता त्यांनी काय जख मारली थोडं डायरेक्ट टेकाड करून टाकलंय, माग खड्डं ठेवलंय नाही का. तर पार्टी आणल्याने त्याला समोरच्याला म्हणजे जे भरणारे होते त्याला फोन केलाय. ते येऊ राहिले त्यांना आणलं लेवल करून द्या. हे पाहिलं का इथं एकदम मोकळं आहे आणि इथं टेकाड आहे पा. इथं अख्खं टेकाड करून टाकलंय. हा म्हणजे डायरेक्ट विषय ना गाडी मागून उचलून दिसू राहिली का पुढून गाडी बसलेली अख्खी. आणि त्यांना बोलायला गेलो का राग येतो. तर पाहतो ते लेबर कुठे त्यांना जाऊन घेऊन येतो. आणि शोभाई इथं कट बसला आपल्या टायराला. कधी बसला ते माहीत नाही. पाहिलं का असं एवढं बेकार पॅचेसला कट बसलाय. चला कोकणे जाऊ का मग. जाऊ का काय यायचं तुला का मग. आपले काय महिना चालू झाला येतो ना. तो काय म्हणला तर तुला ये म्हणून हरबाज ये म्हणला ना. तर भावांनो आपण आता आलेलो आहे जस्ट नाही का जेऊरच्या टोलच्या जवळ. म्हणजे टोल बंद पडलेला आहे. तर बघू शकता का तुम्ही टोल. तर हा टोल नाही घालाय दिवस झाले बंद पडेल काय चालूच नाही. पण रस्ता पण नसल्यापेक्षा बरा आहे. तसं आपला नगर रोड खराब आहे का तसा तर नाही. अरे फोर पाहिला पुढे यांच्या खरंच गोळ्या संपेल राहत्या भाऊ. काय बोलाव काय नाही. आपण आलोय आता घोडेगाव. तर घोडेगावच्या जवळच आपण. तर आपल्या आता एक विषय असा झाला की कोकण्याला सोडल्याच्या थोडं पुढं आलो. पुढं आल्याच्या नंतर शेती बाईपास तुम्हाला माहितीचे. तर तिथं बहुतेक ब्रेकर आपण ब्रेकरला तरी दमानी घेतली
आणि नेमकं त्याच्यात आपली एक गुणी मागं पडली होती. कारण जाळी मी थोडी कमी मारली होती ना, त्याच्यामुळे पडली. तर नेमकं बरोबर आरशात दिसली ती. आरशात दिसल्याच्या नंतर मी गाडी साईडला दाबली आणि मागं गेलो. तर कोणी पडेल तिला गोळा केलं सगळं, म्हणजे अख्ख्या रस्त्यावर कांदे झाले. तर काही लोक त्याच्यावर गाडी पण टाकायचे, काही लोक नाही का, लोक एक पण लोक थांबला नाही का एक पण माणूस. आणि तिथं म्हणजे एक तास होतो. मग ते कांदे वगैरे गोळा केले आणि तेवढ्यात एक आपला एक जोडदार आला गाडीवाला. तर तो गाडी साईडला लव माझ्याकडे आला, मला कांदे तिथे गोळा करू लागला. आणि ती गुणी वगैरे आम्ही भरून त्याच्यानंतर शिवली वगैरे परत गाडीत टाकली. आणि नगरला गेलं, मी इकडं आलो. तर एकदम भारी वाटलं नाही का, म्हणजे आपल्या जवळचीच येते पण जोडदार. आणि उलट असं सपोर्ट केला पाहिजे नाही का, ना बाकीच्या सारखं थांबायचं आणि न पाहिलं निघून जायचं, त्याच्यात मजा नाही आहे. तर आज म्हणजे मी आभार मानतो असं लोकांचा, म्हणजे मला भारी वाटलं का नाही का, किंवा त्यांनी गाडी पाहिली, थांबले आणि मदत केली. तर बाकीच्या लोकांचं लय अवघड राहतं नाही का. त्याच्यात आता काही काहींचं लय विषय वेगळा नव्हतं, जाऊ नये काय बोलावं नाही. तर आपला हा ब्लॉग बालाघाट नसो तर शिवणी आहे का. तर मी ब्लॉग स्टार्टिंग करताना सांगितलं का आपला माल बालाघाटचा आहे. तर नाही मित्रांनो, आपला माल शिवणीचा आहे. तर बालाघाटची ऑर्डर कॅन्सल झाली आणि आपण शिवणी भरली होती. आणि आता मी बघितलं का तुम्हाला घोडेगावच्या जवळ आलोय. तर आता घोडेगावचा समोर जस्ट घोडेगाव चालू म्हणायचं थोडक्यात नाही का. तर आपल्या संग कोणी तर नाहीये, हे बघू शकता आता कोण नाहीये. तर जो कोकणी होता का ते त्याच्या गाडीपाशी सोडलेला आहे. तर येत आपण नाही का एक DF ची बकेट घेतली. तर DF तर लागत नाही का. तर आतला लाईट कुमून बंद झाला काही नो, तर त्याला आपण चालू करून देतो नाही का. तर असा लाईट लागला असला का भारी वाटतं गाडीत नाही का, एकदम चमकते. आणि जर नुसता आमदार म्हणतो पक्का असं वाटत एकदम बोगस. तर सोमामा आलेला याला घोडेगाव नाही, सॉरी घोडेगावला नाही येणार, श्रीरामपूरला होतं म्हणले नेवाशा फाटे होईल. तर आपली 30-75 रूम भरलेली, त्याच्यामुळं ते तिथं येते. पण 30-75 नागपूर नाही भरेल, तर पुन्हा भरलेली पुन्हा का तर तिची सर्व्हिसिंग आहे. तर हिची सर्व्हिसिंग झाली ती आपली आणि आता तिची सर्व्हिसिंग आहे. तर बघू आपण सर्व्हिसिंग झाल्याच्या नंतर. तर त्याच्यानंतर जे नियोजन होईल ते होईल. तर आता तर गावातला आपला माणूस येणार होता, तुम्हाला तर माहिती आहे. माणूस आपला आलेला आहे गाडीपाशी, म्हणजे बरं गाडी ते आता बरं त्यांच्या युनिफॉर्ममध्ये येऊन बसलेले. तर त्यांना मी इकडून श्रीरामपूरून नेवाशात बोलवलं होतं, तुम्हाला तर माहितीच आहे. तर आता ते आलेले आता संध्याकाळी नाही, आता आम्ही थांबणार, जेवण बिवण करणार, मग ते झोपणार. तर आपलं शिवण्याचा माल आहे, सकाळची 6ची मंडी आहे, त्या हिशोबाने आपल्याला जाणं आहे का. तर मार्केटचा माल असला का तर सकाळी 6च्या आसपास जावं नाही का. तर त्याच्यात हे संभाजीनगर का बोगस झालेला आहे, मोकार गाडी आपली. त्यांनी मग असं काय वाजत काहीच कळत नाही का, खालच्या साईडला त्या पलीकडल्या कोपऱ्यात म्हणजे अख्खं खाड वाजत नाही का. तर नाही ब्रेकर ना काही रस्ता पाहिला कसा टपरे म्हणून टाकलेली अख्खी. तर हो आता इथं जेवायला थांबू कुठं तरी, लय भूक लागली. सकाळी काही जेवेल 6 वाजता जेवेल, आता बरं 8 वाजता अजून जेवेल नाही काही नाही. तर भूक लागेल पहिलं थांबू, मग जेवण करू, मग निघू. पण ती नंतर पहिलं पोटात तर जेवलं नाही ना कसं तरी होतं, तकलीफ होती जेवलं नाही. तर मग पहिलं जेवण करू